हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। उद्धव ठाकरेंचा आज छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसंकल्प मेळावा। भाजपचे माजी उपमहापौर राजू शिंदेसह 5 ते 6 नगरसेवक ठाकरे गटामध्ये जाणार। रावसाहेब दानवेंच्या भेटीनंतरही राजू शिंदे ठाकरे गटामध्ये जाण्यावर ठाम। छत्रपती संभाजीनगरमध्ये राजू शिंदेंच्या प्रवेशाचे बॅनर। मविया 2 लाख अतिरिक्त मतांमुळे 30 जागा जिंकली। विरोधक खोटं बोलत होते, मात्र आपणही गाफील राहिलो। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची कबुली। महायुतीच्या प्रवक्त्यांनी एकमेकांविरोधात बोलू नये। खुमखुमी असेल तर पक्षाच्या नेत्यांना विचारूनच बोला। देवेंद्र फडणवीसांची प्रवक्त्यांना तंबी। लोकसभेत कांद्यानं अनेकांना रडवलं। कांदा निर्यात बंदी करू नका, अजित पवारांची केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याकडे मागणी। नरेंद्र मोदी भ्रष्ट नेत्यांचे सरदार, नाना पटोलेंची टीका। तर नाना पटोलेंना मोदींवर बोलण्याचा अधिकार आहे का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सवाल। आरक्षण छगन भुजबळांची मक्तेदारी नाही। भुजबळांचं ऐकून तुम्ही मराठा समाजावर अन्याय करू नका, मनोज जरांगेंचा हल्लाबोल। शिखर बँक घोटाळा प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची मागणी। मूळ तक्रारदारांची हायकोर्टामध्ये धाव। अजित पवारांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता। बारामतीत पालखी सोहळ्यामध्ये सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार एकत्र। संत तुकाराम महाराजांची पालखी बारामतीमध्ये मुक्कामी। संत तुकाराम महाराजांची पालखी आज इंदापूर तालुक्यामध्ये प्रवेश करणार। बारामतीपासून काठेवाडीपर्यंत उपमुख्यमंत्री अजित पवार वारीमध्ये पायी चालणार। लातूर नीट परीक्षा घोटाळ्यामधल्या मास्टरमाइंड गंगाधरला आंध्र प्रदेशमधून अटक। गुणवाडीचे आमिष दाखवून फसवणूक। केईएम रुग्णालयामधील रिपोर्टचे प्लेट बनवण्याचं प्रकरण, तपासासाठी 1 सदस्यीय चौकशी समितीची स्थापना। 22 जुलै ते 12 ऑगस्टपर्यंत अर्थसंकल्पीय अधिवेशन। 23 जुलैला अर्थमंत्री निर्मला सीतारामन 7व्यांदा अर्थसंकल्प सादर करणार। अयोध्येप्रमाणे गुजरातमध्ये भाजपचा पराभव करणार। गुजरात दौऱ्यामध्ये राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल। आजपासून 25 जुलैपर्यंत विठ्ठल रुक्मिणी मंदिर दर्शनासाठी 24 तास खुलं। आषाढी वारीसाठी येणाऱ्या भाविकांसाठी मंदिर समितीचा निर्णय। जम्मू काश्मीरमधील कुलगाममध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीमध्ये 2 जवान हुतात्मा। अकोला जिल्ह्यामधल्या 24 वर्षीय प्रवीण जंजाळला वीरमरण। रायगड जिल्ह्यामधल्या 19 गावांना भूस्खलनाचा धोका। महाडमधील 9, पोलादपूरमधील 6 गावं आणि म्हसळा, कर्जत, श्रीवर्धन आणि खालापूरचा समावेश। मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक। ठाणे ते कल्याण आणि पनवेल ते वाशी ब्लॉक असणार, तर पश्चिम रेल्वेवर ब्लॉक नाही। पावसामुळे मध्य रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत। कल्याणहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या गाड्या 10 ते 15 मिनिटं उशिरानं। मुंबईच्या अनेक भागामध्ये रात्रीपासून रिमझिम पाऊस। पावसामुळे वातावरणामध्ये गारवा। साताऱ्याला आज पावसाचा मुसळधार पावसाचा इशारा। तर ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सोलापूरसह मराठवाडा आणि विदर्भात तुरळक पावसाचा अंदाज। झिम्बाब्वे विरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यामध्ये टीम इंडियाचा पराभव। 116 धावांचा पाठलाग करताना टीम इंडिया 102 धावांवर ऑल आऊट। टीम इंडियाच्या यंग ब्रिगेडची निराशाजनक कामगिरी। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।